जेव्हा हिमालय पर्वतरांग सुद्धा अस्तित्वात नव्हती तेव्हापासून अरावली पर्वतरांग उभी आहे. 67 कोटी वर्षांची ही पर्वतरांग एका कायदेशीर व्याख्येमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. इतिहास ज्या पर्वताला साक्षी मानतो तो आज कोर्टाच्या निर्णयामध्ये हरवत चाललाय. नक्की काय घडतंय अरावली पर्वतरांगेसोबत जाणून घेऊया या व्हिडिओमधून. अरावली पर्वतरांगांमध्ये सँडस्टोन, लाईमस्टोन, मार्बल, ग्रेनाइट, शिसं, जस्त, तांब, सोनं आणि टंगस्टन सारखी मौल्यवान खनिजे आढळतात. त्यामुळेच अरावली हा भाग अनेक वर्षांपासून खाणकामासाठी आवडतं ठिकाण बनलंय. कोर्टाने अरावली पर्वतरांगांची पहिल्यांदाच एक समान व्याख्या ठरवली. कोर्टाने सांगितलं की स्थानिक भूभागापेक्षा 100 मीटर किंवा त्याहून अधिक उंची असलेली टेकडीच अरावली टेकडी मानली जाईल. 100 मीटरपेक्षा कमी उंची असलेली टेकडी किंवा उतार अरावली मानला जाणार नाही. 2 किंवा अधिक 100 मीटरपेक्षा उंच टेकड्या एकमेकांपासून 500 मीटरच्या आत असतील तरच त्या अरावली पर्वतरांगा मानल्या जातील. पावसाचं पाणी जमिनीत मुरून भूगर्भातलं पाणी वाढण्याचं काम अरावली करते. राजस्थान सारख्या कोरड्या राज्यासाठी हे अत्यंत महत्वाचे. बनास, साहिबी आणि लुणी यांसारख्या नद्या अरावलीवर अवलंबून आहेत. दिल्ली एनसीआर मधला भूजल साठा सुद्धा मोठ्या प्रमाणावर अरावलीवर अवलंबून आहे. याच कारणामुळे अरावलीला दिल्ली एनसीआरचं फुफ्फुस म्हटलं जातं. कारण अरावलीचं जंगल आणि झाडं प्रदूषित हवा शोषून घेतात आणि दिल्ली सारख्या प्रदूषणग्रस्त शहरासाठी हे जीवनदान असल्यासारखं आहे. जर अरावली नष्ट झाली तर प्रदूषण अजून वाढेल, पाणी कमी होईल आणि तापमान अजून जास्त वाढेल. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.